तर सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे कधी होणार. कारण या अगोदर अशा बातम्या येत होत्या की मार्च महिन्याचं म्हणजेच 21व्या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणार आहे. पण आज 12 तारीख आहे तरी सुद्धा हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही. असं अपेक्षित होतं की काल शनिवारला हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध होईल, पण काल सुद्धा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता आता हळूहळू वाढतच चाललेली आहे. आणि आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हप्त्याला विलंब होईल, तर आपली माहिती सुद्धा आता जवळपास खरी होताना दिसत आहे. तुमचा हप्ता यावेळेसचा सुद्धा लांबणीवर जाणार आहे. तर या महिन्यात काही महिला अपात्र होण्याची सुद्धा भीती आहे काय, आणि नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होईल असे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे. तर त्याच संदर्भात आपण काल दिवसभराच्या बातम्याचा वर्तमानपत्र, युट्यूब चॅनल आणि बाकी जे काही सोशल मीडिया असतील या सर्व प्रसार माध्यमांवरच्या बातम्याचा सारांश आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे नेमकं तुमच्या लक्षात येईल, आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर नेमकं तुमच्या लक्षात येईल की जो येणारा हप्ता आहे तो कुणाला मिळणार, किती मिळणार आणि यासाठी कोण महिला पात्र असतील. तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सध्या आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता. काल दिवसभर आपण वाट पाहत होतो की हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध होईल. कारण वितरणासाठी सर्वप्रथम सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात येत असतो आणि त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाचा एक जी.आर. येतो आणि त्यानंतर हे वितरण सुरू होते. पण या मागच्या जे काही 2-3 हप्ते झाले, तर या हप्त्यात आपण पाहिलं फक्त एकच जी.आर. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येतो. तर त्या जी.आर. ची आपण काल दिवसभर वाट पाहिली, पण काल जी.आर. आलेला नाही. आणि आज रविवार आहे, त्यामुळे आज तर कसलीच आशा नाही की आज जी.आर. येईल. पण उद्याचा सोमवार आहे, उद्या हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हप्त्याचं वितरण उद्या जरी जी.आर. आला तरी त्यानंतर 8 दिवस हप्ते वितरणाला लागणार आहे. त्यामुळे उद्या जर जी.आर. आला तर तिथून 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करतील आणि त्यानंतर वितरणाला सुरुवात होईल आणि वितरण हे 3 ते 4 दिवस चालू राहणार आहे. त्यामुळे अक्षय तृतीया 19 तारखेला आहे, तर या अक्षय तृतीयाच्या जवळपास 20 ते 25 तारखेच्या जवळपास हप्ता येण्याची शक्यता आहे. आणि यावेळेस हप्ता वाढी संदर्भात कसलीही माहिती नाही. जरी सोशल मीडियावर अशी माहिती येत आहे की 2100 रुपये हप्ता मार्च महिन्याचा येण्याची शक्यता आहे, लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे, पण सध्या तरी त्या संदर्भात अधिकृतपणे कुठेही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला जो येणारा हप्ता आहे तो फक्त 1500 रुपयेच येणार आहे. तर आता या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर तुम्हाला माहितच असेल की ज्या महिलांना आतापर्यंतचे हप्ते मिळाले असेल, ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल, त्या सर्वच महिला मार्चच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्याचसोबत ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा महिला सुद्धा समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.